ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, इतर लोकांपर्यंत पोहोचवा। आपण प्रत्येक आठवड्यात येणाऱ्या व्रतवैकल्य किंवा सणाबद्दल माहिती देत असतो, नवीन नवीन माहिती देत असतो। त्याचप्रमाणे कुठले व्रतवैकल्य केले असता आपल्याला काय फळ मिळतं हेही आपल्याला आपल्या राशीनुसार करता येतं। आपल्या राशीनुसार कुठल्याही उपासना आपल्याला करता येतात, म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा। आपण हे आजचे राशी भविष्य आहे 2 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2024 असे राशी भविष्य असणार आहे। तर चला पाहूया साप्ताहिक राशी भविष्य 2 ते 8 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मीन राशी। या सप्ताहात कदाचित कमी मेहनतीने आपल्याला जास्त लाभ होईल, लाभ करून घेता येईल, लाभ करता येईल। परंतु या सर्व गोष्टींचा आपण विचार करायचा आहे की त्याच्यातून गैरफायदा आपण कोणाचा घेत नाही आहोत ना, किंवा गैरफायदा तर घेतला जाणार नाहीये ना। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन संयमाने प्रामाणिकपणे आपण आपली कामे करा। जे काही काम आहे त्याच्यात आपल्याला दुपटीने फायदा होईल, दुपटीने लाभ होईल, यात काही शंका नाही। कुठल्याही गोष्टीत अति आत्मविश्वास आपल्याला सध्या नुकसानदायी ठरू शकतो। ओव्हर कॉन्फिडन्सने आपण एखादी चुकीची गोष्ट करायला जाल तर त्याच्यात आपल्याला नुकसान होऊ शकतो अथवा अशा गोष्टीतून नुकसान होऊ शकते। सप्ताहाच्या शेवटी कदाचित पोटविकार, पोटाच्या जुन्या व्याधी, पोट दुखणे किंवा अपक्ष काही खाल्ल्यामुळे, जे खाऊ नये असे काही आहार खाल्ल्यामुळे किंवा चुकीचा आहार विहार केल्यामुळे कदाचित आपल्याला पोटविकार उद्भवू शकतो। त्यावेळी आपल्याला आराम करावाच लागेल आणि त्यामुळे आपल्या कामामध्ये व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे किंवा कामात व्यत्यय निर्माण होऊ शकतो किंवा आराम करावा लागू शकतो व करत असलेले काम थोडे विलंब होऊ शकतो, त्या कामामध्ये विलंब होऊ शकतो आराम करायला लागल्यामुळे। तर शक्यतो बाहेरील अन्न पदार्थ खाताना विचार करा, आहार विहार करताना विचार करा आणि तब्येतीची काळजी नक्की घ्या। जास्तीत जास्त आहारासंबंधित आपल्याला सांगतोय। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 4 आणि 7, शुभ अंक असणार आहे 2 आणि रंग असणार आहे पांढरा। या सप्ताहात गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला जी गणपतीची उपासना करायची आहे त्यावेळी आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे विघ्ननाशनाय नमः, विघ्ननाशनाय नमः किंवा विघ्नेशाय नमः। हा जरी जप आपण केला, कमीत कमी 1600 वेळा आपल्याला जप करायचा आहे गणपतीच्या समोर। गणपती आपल्या घरात जर बसवलेला असेल, प्राण प्रतिष्ठा केली असेल, शक्यतो प्राण काय होतं माहितीये थोडे लोकांचं की गणपती नुसता आणून बसवतात, प्राण प्रतिष्ठा करत नाही किंवा ब्राह्मणाला बोलून किंवा पुजाऱ्याला बोलून घेऊन पुरोहितांना बोलून ती प्रतिष्ठा केली जात नाही, त्यामुळे ती प्रतिष्ठा होत नाही, आणतात आणि बसवतात। त्या गणपतीकडे केलेली तशी उपासना फालची फलदायी ठरत नाही। त्यामुळे प्रतिष्ठा केलेली गणपती असेल, प्राण प्रतिष्ठा केलेला गणपती असेल, सार्वजनिक गणपती असेल किंवा गणपतीच्या देवळात जाऊन आपण ही उपासना करा, नक्की या उपासनेचा आपल्याला लाभ होईल। विघ्ननाशाय नमः किंवा विघ्नेशाय नमः आपला जप करायचा आहे आणि जमत असेल तर उकडीचे मोदक आणि त्याच्यावर तुपाची धार आणि त्याच्यावर केशर शक्यतो आपण घालून तो नैवेद्य गणपतीला अर्पण करा। नक्की काही अडचणी असतील कामानिमित्तच्या त्या दूर होतील आणि पूर्ण वर्ष गणपतीची आपल्यावरती कृपा दृष्टी राहील। हा लाभ आपण नक्की करून पहा। मित्रांनो, या सप्ताहात जी आपल्याला गणपती संबंधित, विशेषतः गणेश चतुर्थी संबंधित आपल्याला जी काय उपाययोजना सांगितली नक्की करा। गेल्या वर्षी मी खूप लोकांना सांगितलेलं, खूप लोकांना चांगला रिझल्ट त्याचा आलेला आहे। काही मनातला एखादा हेतू, मनातली एखादी इच्छा जी पूर्ण होत नाहीये ते पुढच्या गणपतीपर्यंत तरी नक्की होतील। पण हे करत असताना आपण ते जास्त प्रमाणात जर ते वाढवून केलं, म्हणजे आता मी 2100 जप सांगितलं किंवा 1100 जो काय तुमच्या राशीप्रमाणे मी तुम्हाला जप सांगत आहे, त्या जपात तुम्ही 5 पट किंवा 4 पट जास्त करून तो जप केले असता आणि वेगळी काहीतरी आणि अनुष्ठानं गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अथर्व शीर्षाची आवर्तनं किंवा प्रणम्यम शीर्षा देव किंवा नुसतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभे हा मंत्र म्हटला तरी चालेल। जी काय उपासना ती दुपटीने करा, नक्की त्याचा आपल्याला फायदा होईल। अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, इतर ग्रुपवरती लिंक येण्याची वाट पाहू नका मित्रांनो। त्याचबरोबर हे आपल्याला पटल्यानंतर इतर राशीचे जे कोण लोक आहेत त्यांच्यापर्यंत नक्की हा आपण व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील आणि गणपतीची उपासना केलेल्याच्या कृपा प्रसादाचे पात्र आपण सुद्धा होईल। चला आता पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।